आपण पाहत आहात इंगोआ 24 तास। सरकारी हायस्कूल बेतोडासाठी नवीन इमारत बांधण्यात आली आहे। स्थानिकांनी आता जुन्या इमारतीच्या जागी क्रीडांगण उभारण्याची मागणी केली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना उत्तम क्रीडा सुविधा उपलब्ध होतील। आता बिल्डिंग एरिया असते आता ग्राउंड ती बिल्डिंग बांधला आणि आता म्हणून ती ग्राउंड करपाचो आमची हे जाल्या पळय फुल भुरगे भोंवताय पळय वाट पळय हे जाल्या सामकी भोंवता ती पायटा न्हू वाट थोडा पिवपी बसता पळय कोटार आसा। सो तुमच्या मागणी कितें आहा हे शाळेबद्दल? आमची मागणी आसा की ही बिल्डिंग बेगीनच्या बेगीन डेमोलिशन करून हांगासर भुरग्यांक ग्राउंड उपलब्ध करून दिवचो। आता हांगा ग्राउंड ना लागी ग्राउंड आसा तो 1 किलोमीटर पयस आहा। सध्या हांगासरले भुरगे ते 1 किलोमीटर पयस ग्राउंडार वचून खेळटात। ही सरकारी स्कूल ओके, म्हणजे हांगासर भुरगे सायडीनूच स्कूल असल्या कारणान हांगा भुरगे येवन खेळटा। सो केन्नाय पडपाक शकता कितें पडपाक शकता। तुमीच पळोवंक शकता ही बिल्डिंगेची अवस्था कितें न्ही आनी हांगासर ही परिस्थिती पळयत जाल्यार फुटबंगलो कसो आमी तुमकां ऑर्डर म्हटलें तशें पळय भायल्यान सगळें ओपन आसा। हे पळय वयले स्ट्रक्चर मोडलेलें आसा पळयात कितें ही दारां ओपन आसा। हांगा कसलेय अनैतीक सुद्दां धंदे चलोवंक शकता कळ्ळें न्ही। ही परिस्थिती पळयल्या आनी कोणाची जर तर एखादी कोणें कितें करून मर्डर बिर्डर जर तर हांगा घडली जाल्यार हेका जबाबदार कोण आसतलो? शिक्षण अधिकारी, आमचे पंच मंडळ, काय ग्रामस्थ, काय बाकीचे कोण? हे कळोंक मार्ग ना सध्या। फॉलोअप घेत आहा तेजो ते म्हणटा कितें फुडें जाल्लें फायल फुडें जालें की आमचो MLA शिरोडकर ताका हांवें ट्युशन केलो आमची स्कूल कित्याक हे करून डिमोलिशन ओल्ड बिल्डिंगेक तो म्हणना तुमची फायल चालू आहा म्हणटा 1 म्हयन्यान जातली। 1 म्हयन्यात 2 वर्सां जालीं 1 म्हयने म्हणटा म्हणल्यार आनी अजून ते डिमोलिशन काय जावना। तिजे इनॉग्रेशन कितल्या तारखेक जालें? नवी शाळा 2014 तेजे इनॉग्रेशन केल्लें। जवळ जवळ 10 वर्सां कंप्लीट जाली ती नवी बिल्डिंग बांधल्या आणि ही आतां 10 वर्सां जाली तेंच्या सरकारा कडेन यश येवना ही बिल्डिंग मोडून भुरग्यांक ग्राउंड करून दिवचो। आता सरपंच आमकां म्हणटा तेजो टेंडर जालो म्हणटा पूण आजून आमकां सारकी परफेक्ट सांगून केन्ना जातली ती येते आन्सर ग्रामपंचायत तेच आन्सर मेळटा आमकां जे टेंडर जाल्लें। 2014 जेन्ना नवीन बिल्डिंग जाली त्याच्या नंतर हे इस्कॉल आसा पळय न्ही ते अशेंच पेंडींग सांडलेले आसा। ते नवीन इस्कॉल जाले ते पयलीं भुरग्यांक खेळपाचो ग्राउंड आशिल्लो आनी त्या ग्राउंडाचेर नवीन इस्कॉल जाल्या नंतर भुरग्यांक इस्कॉलाची सोय जाली पूण ही ग्राउंड करतलो जाल्यार हे डेमोलिश करून तेंच्यांनी हांगा ग्राउंड करपाची हे सोय केली ना भुरग्यांक। आनी ह्या जाग्यार हे मोडकळी शेल्ले जे पळय इस्कॉल आसा ते इतले डेंजरस पोजिशनान आसा की ते पळोवन सुद्दां अशे परिस्थितीन दिसता की ते केन्ना जाता तितले बेगिनात बेगीन मोडूं जाय। पूण ह्या इस्कॉला खातीर आमी सरपंचा कडेन, आमदारा कडेन, मंत्र्या कडेन सगळ्या कडेन पंचायतीन मागणी केली। मागणी करून सुद्दां आमकां आश्वासनां अशी मेळटा की तेका फक्त फुडले प्रोसेस आमचे चालू आसा। अशी जवळ जवळ 2 ते 2.5 वर्सां जालीं हेजेरूच आमचे मागणेचे हेजेर चालू आसा पूण आमकां फक्त पंचायतींतल्यान आश्वासनां फक्त हे डेमोलिश आतां करताले मागीर करताले इतलेंच सांगता पूण तेजेर अजून मेरेन कांय जालें ना। हे आतां अशें जे पळय स्कूल आसा ते भुरग्यां खातीर धोकादायक इतलें आसा आनी धोकादायक भुरग्याकूच न्ही तर अशा जाग्यार ही सगळी स्कुलाची जी पळय दारां जनेलां ओपन आसा अशा जाग्यार कसली गजाल घडटली हे आमी ग्रामस्थ सांगूंक शकना। आनी जेन्ना हांगासर कितें जर तर गजाल घडली जाल्यार हेका जबाबदार कोण आसतलो हेचेरूय बी आमच्या शिक्षण खात्यान चवकशी करून तेणी तरी प्रपोजल फुडें धाडूं जाय आशिल्लें। स्कुलाच्या हेडमास्टरान म्हण ग्रामस्थ आमी फुडें सरता म्हण आमचे ते पद्दतीन पंचायतीन वचून मांडूंक जाय आशिल्लें। तरी आसतना आमी ग्रामस्थ जवळ जवळ 2-2.5 वर्सां जालीं ह्या स्कुला खातीर काटकसर पर्यंत तेंचे कडेन कळकळीची विनंती करता की हे जाता तितल्या बेगिनात बेगीन इस्कॉल डेमोलिश करून ह्या भुरग्यांक हांगासर बऱ्या पैकी सुशेज असो ग्राउंड करून दिवचो आनी ही वायट गजाल घडपा सारकी जी पळय गोश्ट आसा ती काबार करची अशें आमकां मना पासून दिसता ग्रामस्थ येना ते। आमी डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला तरी स्कुलाची जी PTA ची टीम आसा ती तेंचे कडेन वयता, सरपंचा कडेन वयता विथ मागीर जे शिक्षण खात्या कडेन तेणी ही फायल जाल्ली ती फायल जाल्ली आसा अशें प्रत्येक वेळार सांगतात पूण अजून काय हो बिल्डिंग मोडपाची करना। आतां तेजे एक भाग कोसळोन पडोंक लागलेलो आसा। नळे पडटा, पाटयो पडटा आनी स्लॅबाचे काही जाग्याचेर कुडके पडटा। परत हे तुमी बारीक ते हांगासर पळयला जंगल जाल्लें आसा म्हणजे एक कोणी भूतबंगलोच म्हणटात आनी हांगासर सायडीच्यान जे पळय लोक रावतात ते परप्रांतीय आसा कित्याक तेकोन जी खूब बिराडां आसा ते परप्रांतीय लोक हांगासर रावता तांकां हांगासरले ही एरियेचें कांय खबर ना
आनी लोकल ल्हान भुरगीं जेन्ना हांगासर वावुरता तेन्ना कित्याक कारले इन्सिडेंट्सूय जावंक शकता. वायट इन्सिडेंट जालो जाल्यार तेजी जबाबदारी कोण घेतलो. मागीर सगळीं प्रशासन कितें वायट घडल्यार सगळें प्रशासन गाडयेर गाडी घेवन भायर सरता आनी हो बायट दिता तो बायट दिता करून हांगा ह्यो गजाली घडटा. मागीर त्या टायमार हें घडचें न्ही, तेजे पयलीं हेजेर एक्शन घेवची. बेतोड्या आमी अशा पद्दतीची तुमकां एक शाळा दाखयली ती म्हटल्यारूच 14 वर्सां जालीं हांगासर एक स्कूल बांदलेलें आसात आनी ही जी ओल्ड जी स्कूल आसा तें त्या स्कुलान शिफ्ट केल्लें आसा. पूण आयज आमी हांगासर येवन परिस्थिती जर पळयली आसत जाल्यार ही परिस्थिती इतली वायट बिकट परिस्थिती आसा की फाल्यां सकाळीं हांगासर भुरगीं हांगासर खेळटात आनी भुरग्यांचेर फाल्यां सकाळीं जर कितें नळो पडलो कितें जालो जाल्यार हेका जबाबदार कोण हो मोठो प्रश्न निर्माण जाता. कारण ही जर शाळा जर फूल डेमोलिश जर केल्ली आसत जाल्यार हांगासर भुरग्यांक खेळपा खातीर ग्रावंड जातलो, बरे तरेची खेळपा खातीर सोय जातली अशें ह्या ग्रामस्थांचें म्हणणें आसात. सरकार सांगतात की जायते डेव्हलपमेंट करतात म्हणून, पूण हो जो डेव्हलपमेंट आसा हो करप सामकें गरजेचो आसा. कारण हांगासर जी शाळा जर मोडली आसत जाल्यार बऱ्यापैकी एक ग्रावंड तयार जाता भुरग्यांक खेळपा खातीर. पळयत रावात. दिनेश नायक,